नमस्कार. सगळ्यांना सर्वप्रथम योग दिनाच्या खूप 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 शुभेच्छा देते. आजचा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी खरंच खूप अभिमानाचा असतो, कारण योग हा आपल्या हिंदुस्थानातला असा खास हे दर्शन आहे आणि खरोखरीच त्यातलं जे मूळ गाभा आहे त्यातला तो आपण सगळ्यांनी अंगीकारला पाहिजे. कारण आपल्याला पटकन असं वाटतं की योग म्हणजे योगासनं, तर योगासनं नक्कीच आहेत, परंतु ती अष्टांगातली एक अंग आहे. तर यम आहेत, नियम आहेत, आसन आहे, प्राणायाम आहे, प्रत्याहार आहे आणि अर्थातच धारणा, ध्यान, समाधी असे हे 8 अंग आहेत. यम जे आहे ते आपण समाजाशी कसे वागत आहोत त्याचे काही स्वतःचे कायदे कानून आपण अंगीकारायचे आहेत, बनवायचे आहेत आणि अंगीकारायचे आहेत. नियम या विषयात आपल्याला फार महत्त्वाची म्हणजे स्वतःशी आपण काही शिस्तबद्ध वागणूक असा त्याचा अर्थ आहे. थोडक्यात सांगतेय मी अर्थातच. आसन जे सांगितलं गेलंय पतंजली सूत्रामध्ये ते तर असं आहे की जे तुम्हाला सहजगत्या सुखानं सहजगत्या जमेल ते आसन तुम्ही करत राहायचं आहे. आणि प्रत्याहारच्या आधी येतं प्राणायाम. तर प्राण म्हणजे आपला एक्झिस्टन्स, आपलं चैतन्य, तर त्याच्यावर काही नियमन घालून आपण योग्य प्रकारे प्राणायाम करणं सुद्धा दररोज गरजेचं आहे. हे 8 प्रकार जे आहेत ते आपण दररोज करणं अपेक्षित आहे योगमध्ये. तर प्राणायामानंतर येते गोष्ट ती प्रतिआहार. तर आहार म्हणजे केवळ खाणं असा अर्थ नसून, म्हणजे खाणं आहे किंवा सेवन असा अर्थ आहे, पण अन्न एवढंच मर्यादित नसून, म्हणजे या अन्नाविषयी पण आपण मर्यादा ठेवल्या पाहिजेत. पण सगळ्यात महत्त्वाचं आपण काय आत घेतोय आपल्या मनातून, आपल्या संस्कारातून, आपल्या एकूणच आयुष्यात तुम्ही काय काय मनामध्ये, बुद्धीमध्ये, तुमच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये आयुष्याच्या तुम्ही काय आत घेताय याला फार महत्त्व आहे आणि तिथेही तुम्हाला योग्य नियमन करणं अपेक्षित आहे. आणि मग अर्थातच धारणा, ध्यान, समाधी याला अष्टांग योगामध्ये संयम असं म्हटलेलं आहे. तर संयमचा अर्थ आपल्याला पटकन असं वाटतो की कंट्रोल, पण त्या कंट्रोलचाही पुढे असा पतंजली सूत्रामध्ये याचा मी थोडक्यात अर्थ सांगते की एखाद्या गोष्टीचा ध्यास धरून ध्येयपूर्वक ध्यासानं त्या गोष्टीसाठी अविरत अभ्यास साधना करून ती गोष्ट साध्य करणं. आता अर्थातच योग साधनेमध्ये त्या योग साधकासाठी तो ध्यास म्हणजे अर्थातच मोक्ष असं आहे. पण मला फार असं वाटतं मनापासून की हे सगळे अष्टांग आपल्या अगदी दररोजच्या सर्वसामान्य माणसासाठी दररोजच्या जीवनात आपण प्रत्येकानं आत्मसात केले पाहिजेत. तर या अष्टांगाच्यातल्या जो नियम हा जो विषय आहे त्याच्यावर आज आपण बोलूयात. तर नियम मगाशी आपण पाहिलं यम आहेत ते समाजासाठी तुम्ही कसे वागणार आहात आणि नियम आहे ते आपण स्वतःला घालून घेतलेले आहेत. ऐकूयात नियम काय काय घालू शकतो. तर नियम याविषयी आपण बोलूयात. पहिली गोष्ट आपण लक्षात घेऊयात, नियम हे अष्टांगातला दुसरा अंग आहे आणि त्याच्यात हेच सांगितलं आहे की तुम्ही स्वतःशी काहीतरी एक लयबद्ध व्हा, स्वतःशी एक रिदमिक व्हा आणि शिस्त आहे त्याच्यामागे लक्षात घेऊयात. कारण आपण आजकाल सगळं ऐकतो ना की रिपिटेशन किंवा डिसिप्लिन ही सगळी नावं, हे काही वेगळं नाही आहे. आपल्या पतंजली सूत्रातच असं ठामठोक सांगितलेलं आहे. तर म्हणजे काही जस्ट ऑप्शन्स देते, त्यातला तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही नक्कीच निवडू शकता. तर जरूर प्रयत्न करा. अर्थातच सर्व प्रकारचं क्लिन्झिंग, शारीरिक क्लिन्झिंग याचे एक नियमन ठरवा की मी अमुक वाजता उठते, अमुक वाजता उठतो, अशी गोष्ट तुम्हाला माहिती आहे. मग बाबा अशा पद्धतीनं मी फिजिकल क्लिनिंग करत राहणार. त्याच्यातही खूप डिटेल्समध्ये तुम्ही त्याचे डिटेलिंग करू शकता. व्हेरी इम्पॉर्टंट नियममध्ये आपल्याला स्वतःच्या इमोशन्सचं सुद्धा क्लिनिंग आणि क्लिन्झिंग करायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. तर मग तुम्ही उठल्या एक किमान 15 मिनटं स्वतःला द्या. त्याच्यात तुम्ही छान स्वतःला गायडेड मेडिटेशन करू शकता की मी दिवसभर कशा पद्धतीनं राहणार आहे, माझा अप्रोच कसा आहे, माझ्या समोर सिच्युएशन कशी येते ती माझ्या हातात नाही आहे, पण आलेल्या कोणत्याही सिच्युएशनमध्ये मी कशी राहणार आहे, मी कसा रिस्पॉन्ड करणार आहे, ह्या गोष्टी तुम्ही दररोज स्वतःला सांगत छान स्वतःला मेंटेन करू शकता. कारण आपण बरेचदा पटकन समोरच्या माणसामुळे, समोरच्या सिच्युएशनमुळे अनेकदा डिस्टर्ब होतो, अनेकदा सगळं हालतं, मग सगळे आपल्या अजेंडा मिस होतात. तर तसं न होण्यासाठी स्वतःला ठोकपणे रोवून घेण्यासाठी सकाळी 10 ते 15 मिनटं नक्की द्या स्वतःला. त्याच्यानंतर
आजच्या दिवसभरात काय काय करणार आहे ते लिटरली लिहून काढा. मग त्याला तुम्ही जर्नलिंग म्हणत असाल, जर्नलिंग करा. किंवा पॉईंट्स लिहा फक्त, की आज मी हे करणार. त्याच्यातही तुम्ही क्रायटेरिया देऊ शकता ABC, की बाबा हे मस्ट आहे, हे ओके आहे, करायला पाहिजे आणि हे अगदीच उद्या केलं तरी चालणार आहे. सो तुम्ही तुमचे क्रायटेरिया ठरवू शकता. आणि मी ना काय करते, बरेचदा ऑडिओ टेप्स घेते WhatsAppचे, म्हणजे मी स्वतः, आणि दिवसातून ते 3-4 वेळा लिटरली 5 मिनिटाचे स्वतः तुम्ही करा, माझ्याकडून घ्या, मेडिटेशन माझ्याकडून घ्या. ते सगळं आपण करू शकतो, पण मुळात तुमचं तुम्ही पण करा, हरकत नाही, पण मुळात हे अंगी बाणवायचा प्रयत्न करा. तर मेडिटेशन किंवा मी म्हटलं तसं काही ॲफर्मेशन्स जे तुम्ही अगदी 5-5 मिनिटाचे करा आणि सारखे एक 2-3 तासानं स्वतःला रिमाइंडर टाकायचे. तुमचे 2 मिनटं पण तुम्ही स्वतःला, तुम्ही अगदी ऑफिसमध्ये असाल, तुमच्या कॉलेजमध्ये असाल, तुम्ही जिथे कुठे असाल, ते स्वतःला द्या. 2 मिनिटाचा पटकन एक असा फास्ट ऑडिओ करून स्वतःला रिमाइंड करायचं, हां मी असं ठरवलं आहे, हां मी असा फोकस ठेवणार आहे. हेच ध्यानधारणा समाधी आहे, कारण आपण त्याच्यात संयम किंवा ध्यास हा इफेक्ट बघत असतो. तर ते करा. त्याच्यानंतर तुम्ही जसं आपण टू डू लिस्ट केली आजच्या दिवसाची, त्याच्या व्यतिरिक्त खूप इम्पॉर्टंट आहे की ओव्हरऑल मला आयुष्यात काय हवं आहे. सेम मग 1 वर्षाचं टार्गेट असेल किंवा एक 5 वर्षाचं टार्गेट असेल, ते पण आधी तुम्हाला मुळात फिक्स करायचं आहे. तुमचे प्रॉब्लेम्स जिथे तुम्हाला इथे मला काम करायचं आहे. आता एखाद्याला पटकन, मला जे माझ्या क्लायंटच्या थ्रू आठवतं की एकाला फ्रेंच लँग्वेज सुधारावायची होती, एकाला इंग्लिशमध्ये थोडा अपग्रेडेशन हवं होतं, तर एकाला ॲज युजल बारीक व्हायचं आहे, हेल्थचे प्रॉब्लेम्स होते, नातेसंबंधाचे इश्यूज असतात की यार मला इथे काम करायचं आहे. सो प्रत्येकाचे अजेंडे वेगळे, त्याच्यातही ABC क्रायटेरिया असतो की हे पण हवं आहे, हे पण हवं आहे, पण हे जास्त हवं आहे. हे सगळं एकदा बसून छान लिहा, त्याला महत्त्व द्या. कारण ना तुम्हाला मी म्हटलं तसं तो एक प्लॅन आहे, ते एक आपल्या लाईफचं डिझाईन आहे, आणि ते काय लॅकिंग आहे हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. जितकं आपल्यात काय काय चांगल्या गोष्टी आहेत त्या पण नक्की लिहा. कारण बरेचदा आपण आपल्याकडच्या कमतरतांवरच खूप नक्की काम करायचं म्हणून लिहितो. पण त्याचबरोबर तुम्ही हे पण लिहायला विसरू नका की माझ्यात हे चांगलं आहे, माझ्यात ते चांगलं आहे, जेणेकरून तुम्हाला ते अजून बेटरही करता येईल आणि तुम्हाला थोडासा पुश मिळेल की येस, माझ्यात ह्या गोष्टी चांगल्या आहेत. मग तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी असू शकते, तुमची सामाजिक पार्श्वभूमी असू शकते, तुमच्यातले काही स्किल सेट असू शकतात, एट्सेट्रा. आणि लिटरली तुम्ही त्याच्यावरनं ना व्हिजन बोर्ड तयार करा की मला असं माझं लाईफ हवं आहे, मला असं माझे ड्रीम्स आहेत. आणि यू शुड डेअर टू ड्रीम यार. आपल्याला जे पाहिजे कधी मिळेल त्याच्या फंदात पडू नका. आपण आपल्या मस्त काम करत राहायचं, स्वतःवर काम करत राहायचं, जितकं शक्य आहे तितकं आपला ध्यास क्लिअर ठेवून, आपल्याला काय हवं हे क्लिअर ठेवून प्रयत्न करायचे. कारण आपल्याला योग वसिष्ठ, पतंजली सूत्र या सगळ्यामध्ये पुरुषार्थ असेल किंवा म्हणजे आपल्या प्रयत्नांना खूप महत्त्व सांगितलेलं आहे. केवळ पॅसिव्ह नाही आहोत, पण आपल्या हातात आपल्या या जन्मातले, या वेळचे कर्म 100% हातात आहेत. त्याच्यामुळे त्या परिणामांकडे किंवा ते कधी मला रिझल्ट मिळतील ह्याच्याकडे न बघता आपण काय करू शकतो याची क्लॅरिटी स्वतःला आणून देणं प्रचंड गरजेचं आहे. आणि त्यानुसार स्वतःकडून काम करून घेणं हे त्याच्याहून गरजेचं आहे. आणि रात्री अर्थातच पुन्हा तितकंच महत्त्वाचं ग्रॅटिट्यूड मेडिटेशन, की मला आत्तापर्यंत काय जे मिळालेलं आहे ते कदाचित ओके असेल, कदाचित फारच पुअर असेल, कदाचित खरंच चांगलं असेल. जे काही मिळालं आहे ते माझ्याच लायकीनुसार मिळालेलं आहे. अनेक जन्मांचे आपलीच कर्म आहेत, संचित कर्म आहेत. तर ह्या सगळ्याचा संबंध लक्षात घेऊन जे मिळालं आहे त्याच्याविषयी कृतज्ञ राहायचं आहे. तर ती कृतज्ञता दररोज व्यक्त करा. मी जसं क्लीन स्लेट मेडिटेशन देते तसं क्लीन स्लेट म्हणजे आपली पाटी कोरी करायची त्या दिवसाची, की आज हे छान झालं, आज हे वाईट झालं. जे वाईट झालं त्याचा कट द कॉर्ड करा, माणसांना कट करा, म्हणजे माणसांचे कॉर्ड्स कट करा. जे आपल्याला नाही आवडलं कट करून टाका आणि ट्राय टू बी इन टू द प्रेझेंट. एवढं जरी आजच्या योग दिनानिमित्त आपण सुरू केलं तर मला खूप छान वाटेल. आणि मला नक्की तुमचे रिस्पॉन्सेस येऊ देत, रिप्लायज येऊ देत.
जूनच्या एंडला पण मला आलेत तरी आवडेल की आम्ही काही 10 दिवस तरी का बाबा केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, तुम्ही अगदी 3-3 दिवसापासूनचे टार्गेट्स ठेवा की मी 3 दिवस ह्या गोष्टी फॉलो करणार. 3 दिवस केल्यावर स्वतःला शाबासकी द्या. मग 7 दिवसाचं टार्गेट ठेवा, मग 1 महिन्याचं द्या, 21 दिवसाचंही देऊ शकता, 1 महिन्याचं द्या, 3 महिन्याचं द्या, हळूहळू 6 महिन्याचं आणि हळूहळू 1 वर्षाचं. आणि मग अर्थातच अजून तुम्ही तो स्पॅन स्वतःसाठी नक्की वाढवू शकता. ऑल द व्हेरी बेस्ट. मला कधीही तुम्हाला या संदर्भात कोणतीही मदत लागली तर मी प्रोफेशनली तुम्हाला सर्व प्रकारचे मेडिटेशन, सर्व प्रकारचे ॲफर्मेशन्स, सर्व प्रकारची लाईफ डिझायनिंगची सर्व्हिस देतच असते माझ्या बेटर यू या संस्थेद्वारे. बाय बाय.